हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली या पार्सलसोबत आणि खूप मनापासून खूप भारी वाटतंय. शून्य काजल मी म्हणजे काजल काहीच नव्हती. एक छोटंसं गरीब घरातील मुलगी. मला वाटतही नव्हतं इथपर्यंत पोहोचेल. खूप कष्ट केले, अतोनात कष्ट करते मी. तुम्हाला माझ्या डोळ्यावरून समजतच असेल. अगदी खूप कष्ट करते आणि कष्ट करण्याची ताकदही मी माझ्यात ठेवलेली आहे. पण आजचे पार्सल आहे ना, तर ते स्वतःच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. पण बघूयात, अजून भीती पण वाटते मनामध्ये. मी साड्यांचं मध्ये चालू करणार होते, मी तुम्हाला सांगितलं होतं. तशा मी घेतल्या साड्या बऱ्यापैकी. पण कमी घ्यायची भीती वाटत होती, एकदम रिस्क घ्यायची. पण आता नाही, आता म्हटलं अजिबात मागं फिरायचं नाही. आता मागं फिरून काहीच फायदा नाही. माझा नवरा इथं पार्सल ओपन करत होता आणि एवढं संथ गतीनं काम करणारी लोकं ना मला अजिबात आवडत नाही. मला ना फास्ट काम करणारी, पटापट काम करणारी लोकं आवडतात. एवढं स्लो काम करतात ना, एखादा मेसेज जरी पाठवायचं असलं ना, तरी टाईप करेपर्यंत माझे 2-3 कस्टमर इथं डन होतात, तरी इकडे यांचंही सुरूच असतं. आणि माझं कसं, मला पटापट कामं करणारी लोकं आवडतात. ते म्हणे, "अगं हळू करायचं असतं, हळू." म्हटलं हळू मग इथे इतकी एक्साइटमेंट होती की पार्सलमध्ये साड्या कशा असतील त्या, आणि ह्यांचं झालं हळू बरं करायचं होतं म्हणे. तर आता मी ना डायरेक्ट क्वांटिटीमध्ये माल घेणार आहे. कसं होतं ना, आपण थोड्या साड्या घेतो तर आपल्यालाही परवडत नाही. मग माझ्यासोबत ज्या रिसेलिंग करतात बायका, त्यांनाही परवडत नाही. कारण मग थोडे पीस घेणं आणि जास्त पीस घेणं याला फरक आहे. जेवढ्या आपण जास्त साड्या घेऊ तेवढ्या आपल्याला होलसेल रेटने भेटतात. तर डेली यूजच्या पैठणीमध्ये काही ज्याच्या मी आता गुढीसाठी काही छान अशा आउटफिट रेडी करणार आहे, त्या काही आलेल्या होत्या. बऱ्याचशा विकतील तेवढ्या विकतील, नाही विकल्या तर ड्रेस शिवण्यासाठी आहेतच. आणि तो वर्कवाल्या ब्लाऊजच्याही मी साड्या खूप सुंदर आणलेल्या होत्या बघा. आणि खूप भारी वाटतं. हे तर आपलं एकच पार्सल आहे. अजून अशी बरेचशी पार्सल यायची आहे, जे की बुक करून ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला रोज अशीच मोठाली पार्सलं बघायला भेटणार आहे. खूप रिस्क घेतलेली आहे, पण मला माझ्यावरती आणि माझ्या सबस्क्रायबर लोकांवरती कॉन्फिडन्स आहे की बाबा माझी एकही साडी वेस्ट जाणार नाही याच्यावरती. कारण बायका खूप मनापासून घेतात. त्यांनाही वाटतं चला कोणीतरी पुढे जातं आहे. आणि खरं तर आता मला भारी वाटते की विदाऊट कोणाचं इन्व्हेस्टमेंटमध्ये ₹0 न घेता मी माझ्या कष्टाने माझा बिझनेस स्टार्ट करते. भले मी याच्या आधी साठवलेले जे काही सेविंग असतील ती मला आता ही करावी लागते. पण ठीक आहे, मला करायचं आहे. आता 2-4 दिवसामध्ये आम्ही जे आपण असं म्हणतो ना, ती कपाट असतात बघा दुकानामध्ये, तशा टाईपचं आम्ही बघायला जाणार आहे. तर मला त्यामध्येही सजेशन द्या तुम्ही, तुमचं काय असेल ते. कारण मी घरातून चालू करते, त्याच्यामुळे मला ते आता घरातच करावं लागणार आहे. आपलं काही शॉप वगैरे नाही आहे, त्यामुळे लिमिटेडच असेल. तर ही मोती कलरची साडी बघा, बऱ्याच जणांना पाहिजे होती ह्याच्यासाठी, महाशिवरात्रीसाठी. खूप सुंदर आहे. तर या साडीला टसल्स नाही. तुम्हाला मी आधीही सांगितलेलं होतं की माझ्याकडे टसल्सवाल्या साड्या आहेत आणि बिना टसल्सवाल्या, म्हणजे पदराला लटकन असणाऱ्या. बिना टसलच्या घेण्याचं कारण हे आहे की बघा, फ्रॉक मी शिवते. आता मला यासुद्धा साडीची फ्रॉक शिवायची आहे. तर मग फ्रॉक शिवताना काय होतं ना, ती लेसवाली साडीला उगाच ₹50 जास्त द्या आणि ₹50 परत कट करून कचऱ्यात फेका. त्याच्यामुळे ड्रेससाठी मी ज्या साड्या वापरते ना, तर त्याला मी टसल्स घेत नाही, साध्या साड्या घेते. ते मग ₹50 कमीने भेटतात. त्याच्यामुळे माझ्या हातातली साडी आहे ना, वर्कवाली साडी आहे. एवढी वर्कवाला ब्लाऊज आहे, फक्त 1199मध्ये साडी आहे. ह्याचा कपडा ज्यावेळेस आपण हातात घेऊ ना, त्यावेळेस असं वाटणारच नाही की एवढ्या कमी किमतीची साडी, एवढी मस्त सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे. ही बघा, नेसल्यानंतर ही साडी अशी काही दिसते. पिस्ता कलर आहे, पदर वगैरे खूप सुंदर आहे हिचा. तसं मी लाईव्हमध्ये दाखवलेलंच आहे, पण चला म्हणलं तुमच्यासाठी परत एकदा एक झलक दाखवते. मी ना वेअर करून साड्या शक्यतो मी कमी करेन, कारण ना मला कसं हाडकुळे असल्यामुळे साड्या इतक्या काय अशा छान दिसत नाहीत. तर इथं माझा लाईव्ह घेऊन झाला होता आणि लाईव्ह घेऊन झाल्याच्या नंतरचा हा सगळा पसारा आहे. 10 वाजत आल्या होत्या. त्या दोघांना म्हणत होते, "अरे जावा झोपाचा तुम्ही दोघंजण, माझ्या या घड्या घातल्याशिवाय मी झोपू शकत नाही." कारण मी कष्टाच्या कमाईतून या साड्या मागवलेल्या आहेत आणि त्या अशाच ठेवल्या ना, सकाळपर्यंत त्या साड्यांची घडी तशीच पडते, जसं आत्ता साडी पडलेली असते तशी. तर ही कलांजलीच्या पैठण्या बघा, इतक्या सुंदर आहेत ना, इतक्या सुंदर. 1099ला 1 आणि 2 घेतल्या तर 2000ला कलांजलीच्या साड्या आपण देतोय. त्याच्यामुळे इतक्या सुंदर आहेत. मकर संक्रांतीला तर याच्यातल्या खूपच साड्या बायकांनी घेतल्या. म्हणजे एका ताईने 8-8, 9-9 पीससुद्धा घेतले. भारी वाटलं. आणि त्या त्या ज्या मकर संक्रांतीची ऑर्डर आल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण तर हा स्टॉक आणलाच पाहिजे. त्याच्यामुळे आणला. ही साडी बघा तुम्ही फक्त. तुम्हाला असं वाटतंय का तरी 1000 रुपयाची साडी आहे कलांजलीची. कसली भारी जबरदस्त साडी आहे ही, खूप भारी. मी लग्नाला घेतलेली, माझ्या दिराच्या लग्नाला ती 3000ची होती. त्याच्या तुलनेत
तुलनेत ही 1000 रुपयाची साडी मला जास्त आवडते, कारण इतकी इतकी मऊ फॅब्रिक आहे ना हिचं, इतकं चापून चोपून बसते, म्हणजे लय सॉफ्ट आहे. तुम्ही बघू शकता घडी घालत घालतच याची घडी कशी किती सुंदर अशी बनते ती. तुम्ही जर आपला लाईव्ह मिस केला असेल ना, तर नक्की बघा. खूप सुंदर कालचा लाईव्ह झालेला होता. आता उद्याही म्हणजे आपला रेग्युलरच आता 9 वाजता लाईव्ह असेल, कारण रोज आपल्याकडे अशीच पार्सल येणार आहेत. कारण आपण आता अशीच क्वांटिटी घेतलेली आहे. पहिलं मी थोडे सॅम्पलला घेतले होते, खूप सुंदर चालले. त्याच्यामुळे आता म्हटलं आपण आता क्वांटिटीमध्ये माल घेतलाच पाहिजे. तर ही मुनिया पैठणी बघा, जी बिना टसल्सची आहे, जी मी साड्या ड्रेस शिवण्यासाठी वापरते ना, तर ती. खूप सुंदर आहे बरं का. 2 प्रकारच्या साड्या आहेत टसल्सवाली. तुम्हाला जर ड्रेस शिवण्यासाठी खास होलसेल रेटने खूप साऱ्या साड्या पाहिजे असतील ना, तरीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये साड्या अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन. कारण आता तुम्हाला माहीतच आहे मी इकडं राहते, तर आता बऱ्यापैकी इकडचं मला समजलं आहे. फक्त आता मला गडवाळ साडीसाठी वेंडर पाहिजे, जो मी शोधत आहे. तुम्हाला माहीत असेल गडवाळ साडीसाठी वेंडर, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण गडवाळ साडीसुद्धा खूप चालते. मी जिथून ज्यांच्याकडून घेते ना गडवालचा माल, तर असं मला वाटतं मला थोडंसं महाग जातं आहे. कारण परत मला काही बायका कमेंट करतात, अगं काजल ही साडी इकडे तर एवढी स्वस्त आहे. तर तुम्हाला वेंडरचं नाव वगैरे काही माहीत असेल ना, मला नक्की सांगा. कमीत कमी नंबर तरी तुम्ही अवेलेबल करून द्या. ते जय हिंद मिलवाले आहेत बघा, होलसेलवाले. त्यांना मी खूपदा कॉल केला, खूपदा कॉन्टॅक्ट केला. कुणाला असं वाईट साईड बोलायचं नाही आपल्याला, पण ते नाही कॉल उचलतात, नाही मेसेजला रिप्लाय करतात आणि नुसताच सांगतात की 630 रुपयाला साडी गडवाळची 500ला. काही नाही, काही कॉल वगैरे उचलत नाहीत, काही नाही. सोडा. वेंडर पाहिजे आपल्याला, होलसेलवालासुद्धा नको आहे. जिथं डायरेक्ट साडी बनते ना, तर तिथून आपण माल घ्यायचा. भले 1-2 लाख गेले तर चालते सुरुवातीला. 2 दिवस मी ह्या साड्या आणि ह्या साड्यांमध्येच माझं जग असं झालं होतं. 2 दिवस नुसतं मी लाईव्ह घे, त्या साड्यांच्या घड्या घाल आणि ते पॅकिंग कर, एवढंच काम केलं आहे. आणि हा पटकन लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे लाईव्ह मी घ्यायच्या आधीच साड्या बुक झाल्या होत्या. म्हणजे या बांधणीच्या आहेत ना, त्यातल्या तर अर्ध्यापेक्षा जास्त गेल्या होत्या. म्हणजे अगदी सहित माझ्या ज्या आजूबाजूच्या आहेत ना, तर त्यांनी माल बघितला होता, आलेला बघायला आलं तर लगेच घेऊन टाकले इथल्याच बायकांनी किती जरी साऱ्या. आणि मी कमी पण नाही केलं, म्हणजे मी जेवढा रेट सांगितला ना तेवढ्याच रेटला त्यांनी घेतल्या. म्हणजे असं बोलल्या पण नाही की कमी करा, कारण बांधणीची साडी खूप सुंदर आहे. हातात घेतल्यानंतर एवढी क्वालिटी जबरदस्त आहे ना, खूप भारी. ती घेतल्यावरनं ब्लाऊज पण मला शिवायला सांगितलं, म्हणजे माझा डबल फायदा. इकडनंही फायदा आणि तिकडनंही फायदा. तर आता हे थांबणारं नाही आहे आणि मी सुद्धा थांबणार नाही आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट तर आहेच, त्याच्यामुळे थांबायचा विषय येतच नाही. चला, आणि याच्यामध्ये एक आता जो दुसऱ्या दिवशीचा लाईव्ह दाखवला, त्याच्यामध्ये एक मी सॅटिन सिल्क मटेरियलची साडी दाखवली, ती 999 रुपयेवाली. ती साडी माझ्या प्रत्येक मैत्रिणीनं घ्यावी अशी माझी इच्छा आहे, म्हणजे जास्त करून. कारण एवढी सुंदर साडी आहे ना ती, एवढी सुंदर. मीच आता रुद्राच्या बड्डेसाठी तिच्यातलं मी एक साईडलाच करून ठेवली रुद्राच्या बड्डेला, तर मी त्यातलीच नेसणार. एवढी सुंदर साडी आहे ना, खूप म्हणजे खूप जबरदस्त साडी आहे. या वर्कवाल्या ज्या ब्लाऊज आहेत ना, ज्या आता मी नंतर दाखवल्या, तर त्या 1199ला आहेत. मुनिया पैठणीचा रेटसुद्धा आपल्याकडे खूप कमी आहे. जेवढ्या जास्त तुम्ही क्वांटिटी घ्याल तेवढं स्वस्त भेटणार आहे. त्याच्यामुळे अजिबात मिस करायचं नाही, पटापट घ्यायचं आहे. तर चला, इथं मी दुसऱ्या दिवशी उठून पटापट सगळं आवरून रेडी झाले, कारण मला बाकीची कामं आहेत. नुसतं साड्या बघत बसण्यात मला तर एवढं बघत बसावंच वाटतं ना या साड्यांकडे, इतक्या सुंदर आहेत. पण साड्यांकडे बघून चालणार नाही, बाकीची कामं आहेत. त्याच्यामुळे पटापट हे उरकून घेऊन मला दुसरीसुद्धा कामं बघायची आहेत. आणि कालची जीन्स आहे बरं का, कालच्या शॉपिंग व्हिडिओमध्ये दाखवायची विसरली होती, कारण एवढे कपडे होते ना की जीन्सची पॉकेटं खाली होती. जीन्सची 2 टी-शर्टचं म्हणजे टोटल 4 वस्तू माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये शॉपिंगच्या दाखवायच्या राहिल्या होत्या. पण ही 400 रुपयाची जीन्स एवढं सॉफ्ट मटेरियल आहे ना. आणि आज तीच जीन्स घालून मी बाहेर निघाले. मला थोडंसं काम होतं रुद्राचं, जरा झेरॉक्स वगैरे मारायचे आहेत त्याच्या, ज्या की मला तर उद्या सबमिट करायचं आहे, त्यासाठीच मी चालले होते बाहेर. पण त्याच्या आधी म्हटलं आधी पटापट आपण या साड्यांच्या सगळ्या घड्याबिड्या व्यवस्थित घालून घेऊया. खूप सुंदर साड्या आहेत बरं का, तुम्ही नक्की घ्या. आणि एक जरी घेतली तरी मला भारी वाटेल, कारण की खूप कमी रेटही आहे, असं नाही की रेट खूप महाग आहे. तर मी ज्या साडीविषयी बोलत होते ना सॅटिन सिल्कच्या, तर ही वाली साडी बघा, सॅटिन सिल्क मटेरियल आहे. एवढं सुपर डुपर हिट. ह्याच्यामध्ये वेलची डिझाईन आहे, नेकलेसची डिझाईन आहे, बुट्टीची डिझाईन आहे, बऱ्याचशा डिझाईन आहेत. फक्त साडीचा कपडा कलर सेम येणार आहेत, फक्त डिझाईनमधली आहे ना ती वेगळी येणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे 1 मीटरपेक्षा मोठा ब्लाऊज पीस आहे. साडीचं वजनसुद्धा आहे, भरीव साडी आहे, खूप छान साडी आहे, खूप मस्त आहे. आणि एवढी शाईन मारते ना
ते घेतलीच पाहिजे. तर मी माझ्यासाठी हा वाला जो पीच पिंक कलर आहे तो वेगळा केलेला आहे. त्याचा मी ब्लाऊज शिवणार आहे. तुम्हाला कोणता आवडला आहे तो नक्की घ्या. WhatsAppला मेसेज करा, डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे माझा नंबर आहेच. आणि काल ज्या प्रॉडक्टची लिंक राहिली ना द्यायची, तर त्याची लिंकसुद्धा मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कारण काल अर्धीच दाखवली. पार्सलच इतके असतात की मलाच समजत नाही कुठलं दाखवलं, कुठलं राहिलं. महागच राहतात असं होतं. मागच्या कपाटाविषयी बरेच जण विचारतात, तर अजिबात घेऊ नका. 1100 रुपयेचं कपाट आहे. वजन त्याला पेलत नाही. अगदी छोट्या-मोठ्या गोष्टी ठेवू शकतो. अशावरती मी थोड्या साड्या वगैरे ठेवल्या ना, की खाली निखळतंय. अगं 1100 रुपयात काहीच येणार म्हणा, पण तुम्हाला फक्त शोपीस ठेवण्यासाठी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही बिनधास्त घ्या. खूप छान आहे. पण त्याच्यावरती वजन नाही ठेवू शकत आपण जास्त. कमी वजनाच्या वस्तू आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये. चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.